परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातूनच मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. रिक्षा चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी सकाळपासून ही कारवाई सुरू केली आहे. यामुळे मराठी येत नसलेल्या रिक्षा चालकांची तपासणीपासून वाचण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येत नसल्याने प्रवासी आणि चालक यांच्या वादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी भाषा अनिवार्य करण्याची सूचना केली होती. या निर्णयाला विशेषतः मुंबईतील काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी विरोध केला. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा आणखी चर्चेत आला होता. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती. चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा या उद्देशाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी मराठी वाक्ये तसेच प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. आता मुदत संपल्यावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून याबाबत कारवाईला सुरुवात केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाणे शहरात या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात गुरुवारी सकाळपासूनच कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईसाठी 4 पथके तैनात करण्यात आली आहेत. ठाणे स्टेशन, माजीवाडा, वागडे इस्टेट आणि खोपट बस स्थानक परिसरात या पथकांकडून रिक्षा चालकांची तपासणी सुरू आहे. पथकांकडून रिक्षा चालकांना थांबवून त्यांच्याशी मराठीत संवाद साधला जात आहे. ज्या रिक्षा चालकांना मराठीत बोलता येते त्यांना तपासणीनंतर सोडून दिले जात आहे. मात्र मराठीत संवाद साधता न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस बजावण्यात येत आहे. या नोटिशीद्वारे त्यांना महिनाभरात मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली आहे. महिनाभरानंतर संबंधित रिक्षा चालकांची पुन्हा मराठीत संवाद साधण्याची क्षमता तपासली जाणार असून त्यावेळीही मराठीत बोलता आले नाही तर संबंधित रिक्षा चालकाचा बॅच निलंबित करण्याची पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. रिक्षा चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अपेक्षित आहे. तपासणी दरम्यान मराठीत बोलता न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस देऊन महिनाभराची मुदत दिली जात आहे. तर संबंधित रिक्षा चालकांचा बॅच निलंबित करण्याची पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांनी दिली आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर अभिषेक राणे संस्थापक लोक आश्रम यांच्या विद्यमाने 23 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पहिल्या ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉनला ठाणे जिल्ह्यातील धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विविध 8 गटात रंगणाऱ्या या शर्यतीसाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून 2000हून अधिक धावपटूंनी सहभाग निश्चित केला असल्याची माहिती या शर्यतीचे प्रमुख संयोजक डॉक्टर अभिषेक राणे यांनी दिली. या संदर्भात डॉक्टर अभिषेक राणे म्हणाले की शर्यतीत पुरुष आणि महिला गटाकरिता 10 किलोमीटर, 18 वर्षे मुले मुली यांच्याकरिता 7 किलोमीटर, 15 वर्षे मुले मुली यांच्याकरिता 5 किलोमीटर आणि 12 वर्ष वयोगटातील मुलांकरिता 2 किलोमीटर शर्यत होणार आहे. प्रत्येक शर्यतीतील पहिल्या 10 क्रमांकाच्या धावपटूंना रोख बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान सुमारे 1 लाखाहून अधिक रकमेची रोख बक्षिसे देण्यात येतील. त्यात पुरुष आणि महिला गटातील विजेत्या धावपटूला प्रत्येकी 10,000 रुपये देऊन गौरविण्यात येईल. संपूर्ण ठाणे पूर्व भागातून फिरणाऱ्या या शर्यतीत ठाणे जिल्ह्यातील आघाडीचे धावपटू सहभागी होणार असल्याने
वेगळी चुरस ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन 2026 हे या मॅरेथॉनचं नाव असून मॅरेथॉन 4 गटात पार पडली जाईल. आपण महिला पुरुष हा ओपन गट असेल, अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12 असे 4 गटामध्ये आपण ती डिवाइड केलेलं आहे. एक 2700 ते 3000 मुलं आणि मुली यात सहभागी होणार आहेत आणि आपण सुरुवात अष्टविनायक चौकातून करत आहोत आणि परत फिनिश पण आपण अष्टविनायक चौकातच करणार आहे. ओव्हरऑल कोपरीमध्ये हा रूट असेल. अष्टविनायक चौकातून सुरू होणार आहे, मंगला हायस्कूल ते बाराबंगला, सिद्धार्थ नगर आणि आपण रिटर्न नारायणकोळी चौकातून आपण परत अष्टविनायक चौकामध्ये समाप्त करणार आहोत. आणि आपण सगळ्या विनर्सना बक्षिसं ठेवलेली आहेत, कॅश प्राइज ठेवलेले आहेत आणि ट्रॉफीज आणि मेडल्स डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आपण. हो, वयोगट आपण महिला पुरुष ओपन ठेवलेला आहे आणि अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12 असे वयोगट आपण ठेवलेले आहेत. आपल्याकडे इंटरनॅशनल सेलिब्रिटी इरिना रुडाकोवा जी स्वतः बॉक्सर, ऍथलीट आणि रनर आहे, ती स्वतः या रेसमध्ये सहभागी होणार आहे आणि ती स्वतः धावपटूंबरोबर पळणार आहे. या रेसचं उद्दिष्ट काय असणार आहे? या रेसचं उद्दिष्ट हेच आहे की रन फॉर अ चेंज, एका नवीन बदलावासाठी आपण ही मॅरेथॉन आयोजन करणार आहोत आणि एक उत्कृष्ट प्रतिसाद जो लोकांकडून आलेला आहे, त्यामुळे से नो टू ऍडल्ट्रेशन असा त्यातून मेसेज आहे. नागरिकांना काय आवाहन करायला आपण? नागरिकांना असंच आवाहन करू की जास्तीत जास्त संख्येमध्ये तुम्ही अष्टविनायक चौकामध्ये या आणि या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा. ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन असं नाव ठेवलेलं आहे, त्याच्या मागचं काय? आपण बघा, ठाण्याला सध्या स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे. आपण प्रगतीकडे पुढे वाटचाल करत आहोत, त्यामुळे एक आगळं वेगळं नाव द्यायचं म्हणून आपण एक ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन असं त्याला नाव दिलेलं आहे. स्पर्धकांना फॉर्म वगैरे कुठे available? स्पर्धकांसाठी फॉर्म वाटप आपल्याच कार्यालयातून लोकाश्रम मधून दिले जात आहेत. 15 तारखेपासून स्पर्धक आपल्याकडे येऊन एनरोल होत आहेत. अजूनही कोणाला यायचं असेल तर त्यांना अष्टविनायक चौकामध्ये येऊन फॉर्म वाटप केले जाईल. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार असून इतर आपले स्थानिक सगळे लोकप्रतिनिधी आणि ठाण्यातले सगळे मान्यवर या ठिकाणी आपली उपस्थिती बजावणार आहेत अशी माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कल्याणमध्ये जोरदार खिंडार पडले आहे. कल्याण एपीएमसीचे माजी सभापती तथा संचालक भरतभाऊ गोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत महेश तपासे आणि मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ठाणे येथील पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गटनेते अभिजित पवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बर्डे, ठाणे महिला अध्यक्षा मनीषा भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मिलिंद बनकर आदी उपस्थित होते. कल्याण आणि परिसरात सक्रिय असलेले अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते असून शरद पवार यांची विचारधारा आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे, प्रदेश सचिव रवींद्र कृष्णा परटोले, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष ज्योतिताई वाघमारे, बंजारा समाज कल्याणचे अध्यक्ष सागर राठोड, युवती अध्यक्षा आम्रपाली लोखंडे, मारुती खांडगे, ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष निलेश कडू, अंबरनाथच्या आरती उबाळे, सविता कांबळे, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह शेकडो जणांनी प्रवेश केला. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच वाट चुकलेले लोक एक ना एक दिवस स्वतःच्या घरात येतच असतात. सत्ता सोडून जेव्हा कार्यकर्ते परत येतात तेव्हा समजून जा की सत्ता चुकीच्या दिशेने जाऊ लागली आहे. त्या पक्षात घुसमट होत असल्यानेच हे सर्व मोकळा श्वास घेण्यासाठी आमच्याकडे आले आहेत असे त्यांनी सांगितले. तर गोंधळे यांनी, आपण अपेक्षा ठेवून आलेलो नाही, आम्ही शरदचंद्र पवार यांचे समर्थक आहोत, संघटनेचे काम करणार आहोत. आनंदाची गोष्ट आहे. काही माणसं मार्ग चुकले होते. भूला बिछड़ा हुआ घर लौट आता है तो उसे दिल से लगाना चाहिए. करवाढीच्या संदर्भात आता महापालिकेमध्ये पाहायला मिळते. विरोधकांनी आता विरोध दर्शवला असला तरी सुद्धा भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस असलेली पाहायला मिळते. आम्हाला भाजप आणि शिवसेनेत काय चालू आहे याच्याबद्दल मतप्रदर्शन करण्याची मला तरी काय आवश्यकता वाटत नाही. करवाढीला आमचा विरोध असणार आहे. महासभेमध्ये तसं सध्या बोलण्यात काही अर्थ उरलेला नाही. ते एका मिनिटात सूचनेसह मंजूर करून टाकतात. त्यामुळे
अवघड आहे. गटनेता त्यामुळे आमचा गटनेता इथे उपस्थित आहे. किती बोलायचं ठरवलं तरी बोलायला काही संधी मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही आमचे जे काही विचार आहेत ते लेखी स्वरूपात महापालिकेत अध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि गटनेते अभिजित पवार यांच्या सहीनिशी पाठवणार आहोत. पण शानू पठाण यांनी मंजुरी सभागृहामध्ये कुठेतरी दिली, त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेत्याने नाही, मंजुरी नाही दिली, सूचनेसह मंजूर. तर सूचना घ्या ना, आता त्याच्या सूचना आहेत ना, विरोध त्याचा तिथे विरोधाला काही जागाच नाही ना. तुम्ही आता 4-5 महानगरपालिका हे कव्हर केल्यास महासभा, काय कोण बोलू शकतो आणि काय होतं तिथे. हम करे सो कायदा. काल महानगर लोकसत्तेने अख्ख्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे, अख्ख्या आर्थिक परिस्थितीची चिरफाड केली आहे. याच्यावरती काय उत्तर आहे का यांच्याकडे? म्हणजे तुम्ही वाटेल तसा खर्च करायचा आणि लोकांच्या खिशातनं पैसे काढायचे, हे कुठलं नवीन धोरण आहे? पण सर, बाजूचं असणारी नवी मुंबई महानगरपालिका असेल, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, या सगळ्या महानगरपालिकांमध्ये थेट प्रक्षेपण होतं. मात्र ठाणे महापालिकेमध्ये थेट प्रक्षेपण होत नाही. आमची मागणी आहे थेट प्रक्षेपण करा. म्हणजे जे दूध का दूध पाणी का पाणी. ठाणे महानगरपालिकेत चालतं काय हे नेमकं लोकांना समजेल.